नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्रात सत्तावर होऊन आता 2 वर्षाचा काळ लोटला आहे, पण 2 वर्षानंतरही सत्ताधाऱ्यांच्या घटनांची नेहमीच चर्चा होत आहे. महाराष्ट्राचे उत्पन्न शुल्क विभागाचे मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंभूराज देसाई यांनी पक्षात फूट पाडली. त्यावेळी नेमके काय घटना घडल्या, तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी काय काय घडले होते याबाबत अनेक मोठे गौप्यस्फोट समोर आले आहे. तर महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर मोकळं जॅकेट घालून महाराष्ट्रात फिरत असतो. 2 वर्षापूर्वी टांगापलटी केला नसता तर असंच फिरावं लागलं असतं तर असं शंभूराजे देसाई यांनी म्हटले आहे. तर आम्ही 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी निवडून आलो. आमची 2 वाजता बैठक झाली. तेव्हाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलले होते की कुठेही जायचे नाही. उद्धवजी बोलले आपल्याला भाजपात जायचं नाही. मग आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितले. तेव्हा उद्धव ठाकरेजी बोलतील तो निर्णय घेऊ असं ठरवलं. मग आम्ही बोललो उद्धवजी ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत पटणार नाही, पक्षाचा आदेश आहे असं ते म्हणाले. मग आम्ही गप्प बसलो असं शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. तर वडील मुख्यमंत्री आणि चिरंजीव मंत्री, मला त्यावेळी मंत्रिपद दिलं, पण त्याला अर्थ काय? मी बोललो आधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्हाला निधी तरी द्यावा. एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि आमदारांनी सुद्धा आमचा उठाव केला. आम्ही एकनाथ शिंदे यांना म्हणालो आम्ही काहीतरी निर्णय घ्या. आम्ही बोललो होतो की भाजपासोबत चला, आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस नकोय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन पुढे चला असं शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. आणि भाजपाच्या दिल्लीवाल्याचा शब्द होता की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे. गेल्या 2.5 वर्षातील कामे बघा. मोदी बोलले सगळ्यांना नाल्यातून पाणी येणार. 350 योजना पाटण मतदारसंघात आहे, तर आधी काही होतं का? सातारा पटण मतदारसंघात 1 नंबरला करायचं आहे. पटणचा जनता 2019ला माझ्या पाठीशी उभी राहिली. आपल्या सर्व ताकदी लढायच्या आणि आम्हाला टेकू द्यायला कमी पडू देऊ नका असं आवाहन देखील शंभूराजे देसाई यांनी केले आहे. तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.